पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुण्यामध्ये शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची हत्या झाल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली होती। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 वकिलांसह 8 जणांना अटक केली। दरम्यान या प्रकरणामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। मोहोळ याच्यावर फायरिंग करणारा मुन्ना पोळेकर यांनी फायरिंग वेळी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। पुण्यातील कोथरूड परिसरात 5 तारखेला सुतारदराजवळील गुंड शरद मोहोळ याच्या केबल ऑफिस समोर मोहोळ याच्यावर आरोपी मुन्ना पोळेकर याने त्याच्या 2 साथीदारांसह फायरिंग केली होती। या फायरिंगच्या वेळेस आरोपींनी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याची माहिती समोर येत आहे। हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांची नावे समोर आली आहेत। आरोपींनी नामांकित गुंडाची घोषणाबाजी करून पोलिसांचा तपास भरकटवण्याचा आहे का, खरंच त्या आरोपी गुंडांनी त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली याचा तपास आता पोलीस करीत आहेत। आरोपी मुन्ना पोळेकर यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे भविष्यात पुण्यामध्ये गँगवर पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।